नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता माझा चॅनल आमचा महाराष्ट्र। आज आपण जुन्नर येथे आलो आहोत। जुन्नरच्या मानमोडी डोंगरात तिथल्या लेणी समूह पाहण्यासाठी आलो। तिथे 3 लेण्यांचा समूह आहे, अंबा अंबिका, भूतलेणी आणि भीमाशंकर लेणी। तर हा आपला लेणी समूहाचा 3रा भाग आहे। तर आपण आता भीमाशंकर लेण्यामध्ये आलो आहोत या लेणी पाहण्यासाठी। तर चला या लेणी पाहूया, या लेण्यांबद्दल माहिती जाणून घेऊया। चला या माझ्यासोबत। तर तुम्ही पाहू शकता ही भीमाशंकर लेणी मुख्य लेणी। तर इथे येताना तुम्हाला जुन्नर जुन्या एस टी स्टँडपासून तुम्ही 15 मिनिटाच्या अंतरावर या लेणी समूह आहे। तर इथे येताना तुम्ही काळजीपूर्वक या, कारण इथे मोठमोठी मोहोळ आहेत। इथे एक मोहोळ आहे बघा, पाहू शकता तुम्ही। तर काही पर्यटकांना या मोहळांनी त्रास दिला आहे, मधमाशांच्या मोहोळ। ते खूप सुंदर अशी हे 4 खांब आहे दगडामध्ये कोरलेले, त्याच्यावरती स्तूप आहे। ती आपण आता जवळ जाऊन पाहूया, वरती जाऊन पाहूया माझ्याबरोबर। ह्या दगडांच्या पायऱ्या आहेत। ह्या पाहू शकता तुम्ही, ही 2 नंबरची लेणी आणि आतमध्ये हे चैत्यगृह आहे। इथे गौतम बुद्धांची मूर्ती आहे, परंतु आजही 75% ती व्यवस्थित आहे। पाहू शकता तुम्ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे ह्या मुख्य लेण्यामध्ये। इथे बाजूला छोटं पाणपोई आहे, पाण्याची टाकी। तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि ही लेणी चैत्यगृह आहे, पाहू शकता तुम्ही। ही मुख्य लेणी, हे खांब पाहू शकता तुम्ही। जे हे पहा मित्रांनो, अष्टकोनी खांब आहेत, ह्यांच्यावरती स्तूप आहे, स्तूपाचे आकार आहेत, हे पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर असं हे पहा मित्रांनो, इथे कोरलेलं काहीतरी खेळ आहे, जो आजच्या काळात आपण बुद्धिबळ खेळतो तसं जुन्या काळातला काहीतरी खेळ आहे। इथे हे कोरलेलं आहे, इथे पाहू शकता तुम्ही। इथे पण त्याच पद्धतीने कोरून केलेले आहे, हे जुन्या काळचे काहीतरी खेळ असेल। इथे बाजूला मुख्य लेणीच्या बाजूला डाव्या साईडला एक चैत्यगृह आहे। हे मित्रांनो दगडावर नक्षीकाम केलेलं आहे। या 2200 वर्षापूर्वीच्या सातवाहन काळातील लेण्यात, पहिल्या शतकातील। आजही खूप सुंदर स्थितीमध्ये या लेण्या पाहू शकता तुम्ही। हे वरती मधमाशांचं पोळे लटकलेले पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर अशी नक्षीकाम आहे। हे स्तूप आहे। या इथे बाजूच्या लेण्यामध्ये जाऊ आपण। ही भीमाशंकर लेणी 17 लेणी आहेत आणि 8 अपूर्ण लेणी आहेत। अशा पद्धतीने इथे एक चैत्यगृह आहे, खूप मोठं चैत्यगृह आहे, पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर असं ह्या लेणीला 3 नंबर असा नंबर दिलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही। बसण्यासाठी जागा वगैरे, बौद्ध भिकू आणि ग्रीक, रोमन, ब्रिटिश जे व्यापारी यायचे ते इथे थांबायचे। बौद्ध भिक्खू इथे ध्यानधारणा करायचे। मित्रांनो इथे हे 2 खांब आहे, हे तुटलेले आहेत। हे पहा, हा एक आहे, हा एक आहे आणि हा खांब पूर्ण अवस्थेत आहे। हे अष्टकोनी आकाराचे खांब आहेत मित्रांनो। यापुढे आपण पुढची लेणी पाहूया। मित्रांनो इथे एक लेणी, मुख्य लेणीच्या बाजूला हे जुने खांब होते, त्याच्यावरती पुन्हा सिमेंटचं काम केलेलं आहे। हे स्तूप पाहू शकता तुम्ही, अष्टकोनी खांब आहेत आणि इथे बाजूलाच छोट्या खोल्या आहेत। छोट्या खोल्या म्हणजे चैत्यगृह आहेत, इथे 3 आहेत। हे पहा, अशा पद्धतीने खूप सुंदर असं दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे।
ह्या लेणीला 1 नंबर नंबरिंग दिले आहे। त्यानंतर इथे एक लेणी आहे, इथे एक चैत्यगृह आहे, बसायला जागा वगैरे, आणि हा खांब पाहू शकता मित्रांनो, ह्याच्यामध्ये पण स्तूप होतं, हा भिंतीमध्ये, पण हा अर्धवट आहे, तुटलेला आहे अर्धा। हे स्तूप म्हणजे गौतम बुद्धांचं प्रतीक मानलं जातं। अशा पद्धतीने हे स्तूप आहे, तिथे खांबामध्ये स्तूप आहेत, या भीमाशंकर लेणीत। ही मुख्य लेणी मित्रांनो, खूप सुंदर अशी एक संग दगडामध्ये कोरलेली लेणी। वरती तुम्हाला पिंपळाच्या पानाचे आकार दिसेल, तिथे मधमाशांचं पोळं आहे, खूप सुंदर असं कोरीव काम आहे। ह्या भीमाशंकरच्या लेण्यांमधले काही ते चैत्यगृह आहेत, छोट्या छोट्या खोल्यात, 11 ते 19 पर्यंत ह्या इथे आहेत, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने खूप सुंदर अशा पुरातन काळातील ह्या लेणी आहेत। कधी वाटलं तर अवश्य भेट द्या ह्या लेण्यांना, आणि हा इतिहास उलगडला जावा, पाहिला जावा, जगासमोर आला पाहिजे हा इतिहास। तर जास्तीत जास्त भेट द्या ह्या लेण्यांना। मित्रांनो, आज आपण जुन्नरमध्ये आहोत, जुन्नरमधील लेणी समूह पाहत आहोत। तर मानमोडी डोंगरावर आपण ह्या 3 लेणी समूह पाहिला। ही भीमाशंकर लेणी आहे, तर खूप सुंदर अशा लेण्या, त्या 2200 वर्षापूर्वीच्या लेण्यात, सातवाहन काळातील। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही माझा व्हिडिओ लाईक करू शकता, कमेंटमध्ये मला सांगू शकता। माझा चॅनल आहे आमचा महाराष्ट्र, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।